त्याचबरोबर चंद्रकांत पाटील जे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे. दिल्लीच्या आंदोलनामध्ये जे दगड आहेत त्या दगडावर विद्यार्थ्यांचे ठसे आहेत आणि त्या ठसे आणि आता आधार कार्डशी लिंक करणार आहोत अशा प्रकारचं एक त्यांनी वक्तव्य. म्हणजे त्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच आहे. असेच तुम्ही लोकांना घाबरवत राहा. आधी इन्कम टॅक्स, CBI, ED हा विषय घेऊन तुम्ही 14 वर्ष घाबरवलं. पण जे ॲरिस्टॉटलनी सांगितलं नाही, जे कॉन्फ्युशियसनी सांगितलं नाही, जे प्लॅटोनी सांगितलं नाही, जे ह्यूमनी सांगितलं नाही, ते जॉन लॉकनी सांगितलं नाही, या सगळ्या तत्त्वज्ञांनी हे कधीच सांगितलं नाही की तुम्ही भीती कशी घालवाल. या न्यू जनरेशननी सांगितलं. मिलेनियल आहे का काय काय माहीत नाही, पण तुम्ही हास्य विनोदाने दहशतीचं साम्राज्य उद्ध्वस्त करू शकता या नवीन पोरांनी सांगितलं. तर पोलीस त्यांना काठी मारायचा आणि पोरं येऊन विचारायची, अंकल आज भी मारोगे. त्या पोलिसाला मेल्यासारखं व्हायचं की म्हणजे काय पोरं आहे तयारी. ही नवीन जनरेशन असे तुमच्या ते ठसे फिसे आणि असे घाबरूनच त्या पोरांना तयार केलं. म्हणजे त्यांचे बाबा घाबरायचे घरी येऊन की नको नको काय बोलायला नको, दररोज चर्चेला जेवताना पण हे हळू बोला बाहेरचं ऐकेल, असं जे घरात वातावरण तयार झालं अख्ख्या देशभरात. आपण ह्या कोंडलेल्या वातावरणात जगूच शकत नाही या पोरांनी दाखवून दिलं. अजून किती घाबरवणार. दगडांवरती ठसे आहेत, अरे शोधा आणि पकडा पोरांना. किती हिंमत आहे तुमच्यात बघूया. करा जेलच्या जेल फुल करा ना. असं नाही होतो. कळलं नाही का तुम्हाला या पोरांचं सगळं वागणं बघून की आता आपण ह्यांच्याशी प्रेमानेच हाताळलं तर ही जनरेशन हाताळली जाऊ शकते. क्रोध, द्वेष, मत्सर याच्याने ही जनरेशन सांभाळलीच जाऊ शकत नाही. FDAच्या वतीनं जी कारवाई केली जाते ठीक आहे, FDA आणि कारवाई होत राहील, चालू राहील, त्याच्याने काही फार का नाही. मंत्रालयाचं कॅन्टीन काय आकाशात ना आलं का त्यांच्यावरती रेड नाही घालायची. तेच हायकोर्टाने मुद्दा उपस्थित केला की तुमच्या मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये एकही कीटक सापडत नाही, असं कसं काय होऊ शकतं. तुम्ही खाजगी आस्थापनांना वेगळा न्याय देता आणि तुमच्या जे प्रश्न असा आहे की एव्हरीबडी इज कॉमन इन फ्रंट ऑफ लॉ. जर अँटी करप्शन ब्युरो मंत्रालयाच्या मंत्र्याच्या केबिन मध्ये जाऊ शकते तर FDA गेलं तर काय चुकीचं झालं. अरे अँटी करप्शन ब्युरो झरवळांच्या केबिन मध्ये गेलो होतो यार. म्हणजे ते आदिवासी मंत्री आहेत, गरीब माणूस आहे म्हणून त्याच्या केबिन मध्ये जायचं आणि FDA वाले तुमच्या कॅन्टीन मध्ये गेलं तर तुम्ही मोम करणार, असं थोडी असतं यार. राहुल गांधी की चला काय आहे का मराठी. चला सर, ते भिवंडीमध्ये इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू झालेला आहे. अत्यंत बघा ते जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये आपण एक काहीतरी निर्णय घेत नाही की अनधिकृत बिल्डिंगी आणि ज्या पद्धतीने त्या बांधल्या गेल्या ते कोसळणारच आहेत. आज ना उद्या मृत्यूची संख्या वाढतच जाणार आहे. भिवंडी असो, मुंब्रा असो, उल्हासनगर असो, मीरा भाईंदर असो, अगदी मुंबई असो. काही वर्षांपूर्वी जे प्रशासनाने दुर्लक्ष केलं त्याच्यातनं ज्या इमारती निर्माण झाल्या त्या कोसळणारच आहेत. ह्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे आणि तो निर्णय घेण्याची वेळ जवळ आली आहे. नाही तर तुम्हाला दररोज अशा बातम्या ऐकू येतील, 10 मेले, 20 मेले, 30 मेले. त्याला काय करायचं. मध्यंतरी प्रकाश आंबेडकर यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटलं की शिक्षण हा आता विषय केंद्राने हातात घेतल्यामुळे, सगळ्या परीक्षा या सेंट्रलाइज केल्यामुळे अशा पद्धतीचा भ्रष्टाचार आणि बाकीच्या गोष्टी होत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे शिक्षण हा विषय दुर्लक्षित झालेला आहे. जिथे जिथे तुम्ही प्रायव्हेटायझेशन करता आहात. बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम हा नारा, ही घोषणा प्रत्येकाच्या तोंडात का गेली. तर पहिल्यांदा या देशामध्ये पहिला माणूस होता ज्याने सांगितलं शिक्षणाचं अभूतपूर्व महत्त्व समजून सांगितलं. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा सांगणारा पहिला या देशात म्हणजे जगातला पहिला तत्वज्ञ फिलॉसॉफर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिक्षणाचं महत्त्व दिवसेंदिवस तुम्ही कमी करत चांगलं. प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आणा, श्रीमंतांच्या हातात शिक्षण द्या. म्हणजे काय शिक्षण शिकून फक्त श्रीमंतांची पोरं पुढे येणार असतील. म्हणजे ह्या काळात जर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले असते आणि ते जर त्याच समाजातले असते तर त्यांना शिकू दिलं नसतं तुम्ही लोकांनी. म्हणजे तुम्ही नाही पण या व्यवस्थेने, या व्यवस्थेमुळे अनेक जण अशिक्षित राहणार आहे. त्याच्या पुढे ही दरी वाढत जाणार आहे. गरिबांची पोरं जाणार कुठे.
ज्याचा बाप दिवसाला 1000 घेऊन येतो घरी मजुरी करून, त्याला म्युन्सिपाल्टीची शाळाही उघडी नाही. म्हणजे तो भलेही बुद्धिमान असेल, त्याला सर्व ज्ञान असेल. मी 11 वर्षाच्या एका पोराचा व्हिडिओ बघितला. तो 11 वर्षाचा पोरगा उघडपणाने सांगतो की तुम एक रहो, प्रोटेस्ट करो, हात में संविधान रखो. अरे 11 वर्षाचा पोरगा. म्हणजे ज्ञानाचा जो पगडा होता एका विशिष्ट समाजाचा, एका विशिष्ट जातीचा, तो साफ कोसळला आहे. आणि इंटेलिजन्शिया इज नॉट द मोनोपॉली ऑफ एनीबडी, इट इज एव्हरीबडीज गेम. पण एव्हरीबडीज गेममध्ये गरीब पण आले. मग त्या गरिबांना कोण बघणार? आणि आजची शिक्षण व्यवस्था ही गरिबांसाठी नाहीच आहे. तर शिक्षणाचे प्रश्न घेऊन आता आपल्या महाराष्ट्रात गेल्या 10-15 दिवसामध्ये किती पेपर फुटीच्या न्यूज आल्या. असं बरं नाही ना. पण हे होत असताना आता रिझर्वेशन हटाव आंदोलन सारखे नवीन इन्स्टा असं आहे की रिझर्वेशन हटाव बिटाव हे काउंटर प्रोडक्ट असतात. असेल जेव्हा मंडळ यात्रा निघाली तेव्हा मंडळ यात्रेला विरोध करणारे कोण होते आणि तेच नंतर काय बोलत आहेत आता, हे काय वेगळं सांगायचं असतं का? रिझर्वेशनचा मुद्दा हा नेहमी एखादं आंदोलन जेव्हा संपवायचं असतं, खतमच करून टाकायचं असतं, तेव्हा रिझर्वेशनचा मुद्दा निघतो. हा ज्यांनी 90 नंतरचा इतिहास बघितला आहे देशाचा त्याला प्रत्येकाला माहिती आहे. सर, ईश्वराचा संकेत पाहावा आणि आहे तिथे राहावं. जरा शांत बसा तुम्ही. चला बोला. राहुल गांधी ने मांग की थी कि अमित शाह को भी छात्रों के ऊपर जो लाठीचार्ज किया है तो उसके विषय पर अमित शाह को भी इस्तीफा देना चाहिए. अब अभिजीत दीपके ने भी इनके इस मांग को समर्थन अरे किया. अमित शाह इस पे जाएंगे तो ना, पार्लियामेंट में जाएंगे तो ना. सर सीएम ने खुद कहा था कि जितने आंदोलन करता है उनके ऊपर जो एफआईआर हुए, जो केसेस हुए हैं वो वापस लिए जाएंगे, लेकिन ऐसा होते नहीं दिख रहा. देखो ये डरा के ही रखेंगे, पर मैं आपको बोलता हूं कि जितना आप डराओगे उतना आप पछताओगे. मैंने जंतर मंतर के भाषण में कहा था, तुमने ऐसे उम्र के ऊपर हाथ डाल दिया है जिनकी जख्म कभी बुझेगी ही नहीं. ये अश्वत्थमा के जैसा है. जैसे महाभारत में कहा जाता ना, अश्वत्थमा की जमा खून जो जख्म थी वो आज भी बह रही है, वैसे ये जख्म सदियों तक बहती रहेगी. क्योंकि आपके इरादों के ऊपर ये सवाल निशान पैदा करके गया है. आप बच्चों को नहीं मार सकते, आपकी माँ बेटियों के पिछवाड़े पे आप लाठियाँ नहीं मार सकते, तो डंडा अंदर नहीं डाल सकते. क्या आपको माँ बहन बेटी नहीं है क्या? ये भूलेंगे क्या लोग? 10 साल का बच्चा अकेला चल रहा है, जय भीम बोल रहा है, तो उसको आप मजा के मार रहे हो. कौन सी किताब में लिखा है? डर 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 डर. डर तो हिटलर का भी ख़त्म हुआ, डर तो मुसोलिनी का भी ख़त्म हुआ, डर तो चंगेज़ खान का भी ख़त्म हुआ. इस दुनिया में डर का इतिहास नहीं. उनके जनाजा निकल के उनके कब्र पे आज कोई जाता तक नहीं है. कब्र पे जाते हैं किसके? महात्मा गांधी. गोडसे को ढूंढने भी नहीं जाता कोई आदमी. डर का माहौल ज़्यादा दिन नहीं रहता है. इतिहास उसको ही याद रखता है जो प्यार से लोगों को साथ में लेके जाता है. इन केसेस की वजह से इन युवा छात्राओं के भविष्य पर अब सवाल खड़ा कोई है. सवाल पैदा नहीं होगा. दबाव बनाएगा इसको लेकर. ये कोई सवाल नहीं पैदा होगा. यही छात्र इस देश में नई क्रांति लाएंगे, इस देश का नया इतिहास लिखेंगे.